आमच्या भाषेने आम्ही बोलणार आहे की अशी उमेदवारी तुम्ही दिली तर निवडण्याचं काम आम्ही उचलतो. कुठं काय कशात कमी पडलं तर आम्ही शिक्षक लोक सगळे त्यांच्यासाठी आर्थिक देखील सहकार्य करतो. पण ही व्यक्ती पाहिजे. गेली 5 वर्ष आता आम्हीच्या बरोबर आहे निवडणुकीपासून. हा एकमेव मला वाटतं असा नगरसेवक असेल की आपला वॉर्ड सोडून किंवा आपला मतदार सोडून शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं. शामराव कुमार काही संबंध नाही. तिथून नळी नेऊन टाकले, तिथलं रस्ता कच्चा करून दिला, बल्बवरती जोडलेत. आता हे आमचा इकडला आहे, हे हा वार्ड म्हणजे रेणाताईंचा, तिथं देखील बल्ब वगैरे नंतर रस्ते सगळं कामं केली. आणि आम्ही दुसरं त्यावेळी स्पष्ट सांगितलं की यांचं काम इथं मर्यादित नाही. त्यांना फक्त एकच पाहिजे, माझे दादा माझे वंटी साहेब हे मला महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कुठलंही असू तिथं ते काम केलं पाहिजे. त्या नगरसेवकाचं कोण नाराज असेल तर ते काम राहता कामा नये. आणि त्यांनी सगळीकडे काम केले, 5 जीवनाला पण काम केले. आमच्या बँकेचे व्हाईस चेअरमन किंवा आता आहे चेअरमन ते त्यांचे काम मोठं होतं ते देखील त्यांनी केलं. त्यांनी त्यावेळी मतदारसंघ बघितला नाही, फक्त कोण माझं ऋतुराज त्यावेळी त्यांनी बघितलं मतदारसंघ हा मोठा त्यांचा दक्षिण आणि आमचे नेतृत्व. तर मग ते आले नसते काम करायला. भरपूर त्यावेळी काम आम्ही करून घेतले. म्हणजे त्यांची कामाची उरक आहे. कामाची उरक, साहेबांची निष्ठा आणि जनसामान्यांमध्ये प्रतिमा, अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांनी कुठलाही कुणाचं कधी म्हणणं ऐकलं नाही असं नाही. कुठलंही काम आहे कधी रागा नाही, करूया आणि करूनही दिलेलं आहे. त्या नितीनच्या दुकानाजवळ काम एवढं मोठं किती दिवस तिथं खड्डा ते सगळं पडलं होतं, कुणी ऐकलं नाही, पण त्यांनी करून दिले. अशी अनेक उदाहरणं त्याच्यावर सांगता येतील. त्यामुळे त्यांच्यावर विचार व्हावा. आणि आम्ही देखील साहेबांना स्पष्ट साहेबांना आमच्या भाषेने आम्ही बोलणार आहे की अशी उमेदवारी तुम्ही दिली तर निवडण्याचं काम आम्ही उचलतो. कुठं काय कशात कमी पडलं तर आम्ही शिक्षक लोक सगळे त्यांच्यासाठी आर्थिक देखील सहकार्य करतो. पण ही व्यक्ती पाहिजे. अशी उमेदवारी तुम्ही दिली तर निवडण्याचं काम आम्ही उचलतो. कुठं काय कशात कमी पडलं तर आम्ही शिक्षक लोक सगळे त्यांच्यासाठी आर्थिक देखील सहकार्य करतो. पण ही व्यक्ती पाहिजे निश्चित. आणि आम्ही त्या व्यक्तीला तुम्ही फक्त द्यायचं काम करा, आम्ही बाकीचं काम करतो निवडून आणण्यासाठी.